नमस्कार पशुपालकांनो. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजपासून बरोबर 38 दिवस म्हणजेच 8 जूनला मृग नक्षत्र निघत आहे आणि मृग नक्षत्राला जर पाऊस झाला, सुरुवात झाली, तर त्यानंतर आठवड्याभरात आपल्याकडे कोवळा लुसलुशीत असा चारा आपल्या शेळ्या मेंढ्यांना भेटत असतो आणि त्यावेळी आपल्या शेळ्या मेंढ्यांच्या पोटामध्ये आतड्यांमध्ये क्लॉस्ट्रिडियम परफिंजस या बॅक्टेरियाचे टाईप सी आणि टाईप डी चे जंतू मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्यानंतर मग आपल्याकडे पावसाळ्यात पूर्ण पावसाळ्याभर वरचे वर आपल्याकडे शेळ्या मेंढ्यांची मृत्यू आपल्याला बघायला भेटते. तर ते जंतू वाढल्यानंतर अचानक आपल्या शेळी मेंढीला जुलाब होतात किंवा थोडीशी पोटदुखी जाणवते, जनावर बेचैन होते, उठबस करतं आणि 2-3 तासात कटाकटी अर्धा तासात मृत्यू होते. अशा वेळी डॉक्टरला आम्हाला बोलावलं तरी म्हणावासा उपचार होत नाही आणि आपलं 8, 10, 15, 20 हजाराचं मौल्यवान किमती जनावर मृत्युमुखी पडतं. खूप सारं नुकसान सहन करावं लागतं. त्याचप्रमाणे पावसाळ्यात आपल्या शेळ्या मेंढ्यांना जखमा पण खूप होत असतात आणि जखमामधून क्लॉस्ट्रिडियम टिटनी म्हणजे टिटनेसचे जंतू आपल्या जनावरांच्या शेळी मेंढीच्या शरीरात प्रवेश करतात आणि ते बंद जखमेमध्ये जर जखम बंद झाली तर मोठ्या प्रमाणात वाढतात आणि टिटॅनस धनुर्वात आपल्या जनावरांना होऊन त्याची मृत्यू होत असते. तर मृत्यू झाल्यानंतर तशा आजार झाल्यानंतर बऱ्याचशा प्रमाणात तिथं उपचार होतच नाहीये आणि फार कमी म्हणजे लक चान्स 100त आपला 5-10% जनावर वाचण्याचं प्रमाण, ते पण जास्त मेहनत घेतली तर, नाही तर वाचतच नाही. तर त्यासाठी आपल्याला अगोदरच उपचार केले पाहिजेत. होऊ नये म्हणून लस होते. तर त्या लसीचं कसं असतंय, रक्षा ET+TT ही लस मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ती लस आज टोचल्यानंतर परत 14 दिवसांनी तिचा बूस्टर डोस द्यायचा. त्यानंतर 6 महिने ती लस काम करत असते आणि कोणतीही लस टोचल्यानंतर 21 दिवस ते ऍक्टिव्ह व्हायला लागतात. त्यामुळे आता आपण जर आज 1 मे आज रोजी जर रक्षा ET+TT दिली तर 14व्या दिवशी म्हणजेच 14 मे आपल्याला तिचा बूस्टर डोस द्यायचा आहे आणि तिथून पुढे 21 दिवसांनी ते ऍक्टिव्ह होत असते. तर लवकरात लवकर तुमच्या नजीकच्या पशुवैद्यकाकडून आपल्या जनावरांना ET+TTचं लसीकरण करून घ्या. त्याचप्रमाणे पावसाळ्यात PPRची पण साथ मोठ्या प्रमाणात येते. तर PPRचंही लसीकरण आपल्या शेळ्या मेंढ्यांना करून घ्या. धन्यवाद.